नमस्कार मित्रांनो, आज मी अशी सत्य घटना घेऊन आलो आहे, जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटे तर येतीलच, पण सोबत डोळ्यामध्ये अश्रू पण येतील. आजपासून 70 वर्षापूर्वीची ही घटना आहे. सांगली जिल्ह्याच्या आसपासच्या एका गावातली. त्या गावामध्ये अंबादास नावाचा एक माणूस आणि 8 वर्षाचा त्याचा एक मुलगा राहत होता. अंबादास शेतात काम करायचा आणि मुलगा शाळेत जायचा. हे बघून आजूबाजूचे लोक अंबादासला म्हणाले, अरे अंबादास, ह्या मुलाकडे लक्ष देणारं कोणतरी पाहिजे रे. तू दिवसभर शेतात काम करतो, त्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणच नसतं. अरे तू दुसरं लग्न कर, त्यामुळे त्या मुलाकडे लक्ष देणारंही कोणतरी राहील आणि तुला भाकर तुकडा देणारंही कोणतरी असेल. अंबादासला ती गोष्ट पटली. अंबादासने त्या मुलासाठी एक नवीन आई आणली. पण त्या मुलाचं दुर्दैव असं होतं की त्याची ती नवीन आई त्या मुलाकडं अजिबात लक्ष द्यायची नाही. सारखा त्याचा राग करायची. आता अंबादासच्या लग्नाला 2 वर्ष झाले होते. आजूबाजूच्या बायका अंबादासच्या बायकोला म्हणायच्या, अगं 2 वर्ष झाले तरी तुला मूल नाही. अंबादासची बायको गप्पा ऐकून घ्यायची. त्या बायका म्हणायच्या, जोपर्यंत अंबादासच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे, जिवंत आहे, तोपर्यंत तुला मूलच होणार नाही. आता ही गोष्ट अंबादासच्या बायकोच्या डोक्यामध्ये बसली होती. एकदा अंबादासला तिने हा सगळा प्रकार सांगितला. अंबादास तिला चिडून म्हणाला, अगं तू काय वेडी बिडी आहेस काय? असं कसं बोलतीस? मी त्याच्यासाठीच तुला ह्या घरात आणलं आणि तो पण तुझाच मुलगा आहे, असं अभद्र काय बोलतीस? अंबादास आता तिच्या प्रेमात पूर्ण डुबून गेला होता. त्याला तिचं ऐकण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. अंबादास तिला म्हणाला, ठीक आहे, मी उद्याच त्याचा निकाल लावतो. दुपारच्या वेळी रानात कोण नसतं, मी त्याला रानात नेतो, अंत करतो त्याचा. हे त्या मुलाने ऐकलं होतं. आता सकाळ झाली. मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला. इकडं अंबादास त्याला मारण्याच्या तयारीला लागला. मुलगा शाळेमध्ये एकदम उदास होता. शाळा सुटायची वेळ झाली. सरांनी त्या मुलाला विचारलं, बाळ, तू एवढा उदास काय? तर तो मुलगा म्हणाला, सर, याच्या पुढे मी शाळेत येणार नाही. ते ऐकून सर म्हणाले, अरे असं कसं बोलतोस? तू एवढा हुशार आहेस शाळेमध्ये आणि तू का असं बोलतोस? तो मुलगा काहीच न बोलता घराच्या दिशेला निघाला. घरी येऊन बघतोय तर काय, अंबादास कुऱ्हाडीला धार करत बसला होता. ते बघून मुलगा खूप घाबरला आणि अंबादासच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला मला मारायचं आहे ना? ते ऐकून अंबादास आश्चर्याने त्याकडे बघू लागला. मुलगा बोलला, काल रात्री मी आईचं तुमचं बोलणं सगळं ऐकलं आहे. पण बाबा, मला तुम्ही कुऱ्हाडीने मारू नका, मला खूप भीती वाटते. तुम्ही मला पोत्यात बांधून ठेवा आणि वरतून दगड मारा. अंबादासला ती गोष्ट पटली. अंबादासने त्याला रानात नेलं. दुपारच्या वेळी तिथं कोणच नव्हतं. अंबादासने त्याचे हातपाय बांधले आणि त्याला पोत्यामध्ये घातलं आणि वरतून घट्ट दोरी बांधली. आता अंबादास त्याला मारण्यासाठी मोठा दगड शोधत होता. अंबादासला एक भला मोठा दगड दिसला. आतून मुलाचा जीव गुदमरत होता म्हणून मुलगा जोरजोरात ओरडत होता की मला बाहेर काढा, माझा जीव गुदमरतोय, मला बाहेर काढा, माझा जीव गुदमरतोय. अंबादास दगडाच्या दिशेला गेला. अंबादासने जसा तो दगड उचलला तसा बघतो ते काय, त्या दगडाच्या खालून एक भला मोठा नाग निघाला. अंबादासने ते बघितलं आणि अंबादासच्या हातून तो दगडच पडला. अंबादास खूप घाबरला होता. पण अंबादासला कोणी यायच्या आत त्या मुलाचा अंत करायचा होता. अंबादासने पुन्हा दगड उचलला. दगड उचलताच तो नाग अंबादासला त्या मुलाच्या दिशेला जाऊन देत नव्हता. अंबादासला आता कळतच नव्हतं काय करावं. आता तो नाग त्या पोत्यावर जाऊन बसला ज्याच्यात ते मुलगं बांधून ठेवलं होतं. तो नाग अंबादासला पुढेच येऊन देत नव्हता. हा प्रकार खूप वेळ चालू होता. तेवढ्यात तिथून काही गावकरी चालले होते. त्यांनी तो पूर्ण प्रकार पाहिला.
की एका पोत्यावर नाग बसला आहे आणि अंबादासच्या हातात दगड आहे. अंबादास त्या पोत्यावर दगड मारायचा प्रयत्न करतो आहे. आता अंबादासने त्या गावकऱ्यांना पाहिले. गावकऱ्यांना बघताच अंबादासने तो दगड फेकला आणि पळून गेला. आता गावकऱ्यांना प्रश्न पडला होता, असं काय आहे की अंबादास दगड घेऊन त्या पोत्यावर मारायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यावर नाग बसला आहे. गावकरी त्या पोत्याच्या जवळ गेले. आता पोत्यातून काहीच आवाज येत नव्हता. गावकरी त्या पोत्याच्या जवळ गेले आणि त्या नागाला विनंती केली, हे नागदेवता, आम्ही कसल्याच प्रकारचं नुकसान होऊन देणार नाही, फक्त आम्हाला पोत्यात काय ते बघू द्या. ते ऐकताच तो नाग तिथून लांब गेला. गावकऱ्यांनी पोतं उघडलं तर बघतात तर काय, अंबादासचाच मुलगा त्याच्यात होता. त्याचे हातपाय बांधले होते. गावकऱ्यांनी बघितलं की तो मुलगा बेशुद्ध अवस्थेत आहे. गावकऱ्यांनी त्या मुलाला सोडवले आणि लगेच त्याच्या तोंडावर पाणी मारले आणि त्याला शुद्धीत आणलं आणि त्याला संपूर्ण प्रकार विचारला. तर त्या मुलांनी जे काय घडलं आहे ते सगळं खरं खरं सांगितलं. आता गावकरी खूप संतापले होते. गावकरी म्हणाले, आता आम्ही अंबादासला सोडणार नाही, त्याचे हातपाय तोडून त्याला वेशीवर टांगणार. मुलगा रडत रडत बोलत होता, त्यांना विनंती करत होता, माझ्या बाबांना मारू नका, माझ्या बाबांना मारू नका. आता सगळे गावकरी अंबादासच्या घरी गेले. बघतायत तर काय, अंबादासच्या घराला कुलूप आहे आणि अंबादास गाव सोडूनच पळून गेला आहे. आता गावकरी सगळे जमा झाले होते. गावकऱ्यांनी आता एक निर्णय घेतला, या मुलाचा बापच याला मारत होता, या मुलाचं काय होणार. गावकऱ्यांनी विचार केला. गावकऱ्यांनी ठरवलं, या मुलाचं खाणं पिणं, शिक्षणाचा खर्च, कपड्याचा खर्च सगळं गाव मिळून करल. मित्रांनो, आज ह्या घटनेला 70 वर्ष पूर्ण झालेत. ही घटना ज्या मुलाबरोबर घडली होती तो मुलगा आज मुंबईमध्ये आहे. त्याच्या 3 फॅक्टरीज आहे आणि तो आनंदाने आपलं जीवन जगतो आहे. मित्रांनो, ही जी घटना आहे, ही घटना आम्हाला निलेश चव्हाण यांनी पाठवली होती. त्यांच्याच गावाच्या आसपासच्या गावामध्ये ही घटना 70 वर्षापूर्वी घडली होती. तर मित्रांनो, अशाच काही सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच काही सत्य अनुभव तुमच्याबरोबर घडले असतील ते आम्हाला तुम्ही पाठवू शकता, आम्ही पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे. तुमच्याबरोबर घडलेल्या सत्य घटना पाठवू शकता, आम्ही नक्कीच पब्लिश करू. अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.